तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। ग्रामीण भागाच्या विकासाकरिता मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अकोल्यात खासदार अनुप धोत्रे यांच्या उपस्थितीत कार्यशाळा संपन्न। ग्रामीण भागाचा सर्वांगीण व शाश्वत विकास देशाच्या प्रगतीचा कणा असून ग्रामीण जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान एक प्रभावी व दूरदर्शी माध्यम ठरेल। या अभियानामध्ये अकोला जिल्ह्याने भरीव कामगिरी करून जिल्ह्याचं नावलौकिक करावा असे प्रतिपादन खासदार अनुप धोत्रे यांनी केले। ते जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे 4 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, कर्मचारी, अधिकारी यांच्यासाठी आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेत बोलत होते। यावेळी व्यासपीठावर आमदार अमोल मिटकरी, आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी वर्षा मीना, अमरावती विभागीय उपायुक्त राजू फडके, जिल्हा परिषदचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, उपजिल्हाधिकारी महेश परांडेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते। याप्रसंगी या अभियानाचे महत्त्व अधोरेखित करताना खासदार धोत्रे राज्यातील ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी, संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येयांची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी आणि ग्राम विकासात लोकसहभाग निर्माण करण्यास नवी ऊर्जा निर्माण करण्याचे काम हे अभियान करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळ, अकोला। ग्रामपंचायत एक असा डिपार्टमेंट आहे जो माझे मनाचे खूप करीब आहे। मला माहिती आहे की गावास्तरावर काही बदल आपल्याला करायचे आहे तो आपले त्याच्यात ग्रामपंचायत डिपार्टमेंटच्या काय त्यांचा काय रोल आहे। सगळे जे काही स्कीम शासनाची असतात ते आणि सगळ्यात महत्त्वाचा जो रोल होता है तो सीओ जिल्हा परिषदचा असते। कारण गाव स्तरावर आपली शाळा, आपले रोड बनवली जातात, सगळी सुविधा दिली जातात, शासन तो करू शकणार नाही। तो जेवढे सगळं आपला टॅक्स देण्याचा होत काय माझ्या पर्सनली असा एक्सपिरियन्स होता की परंतु आज दिल्लीला जायचं असेल, मुंबईला जायचं असेल तरी आपण क्यूआरच्या माध्यमातून पैशाचे व्यवहार करून राहिलो आणि त्याच दिशेने एक नवीन सुरुवात ही आपल्या जिल्ह्यामध्ये झालेली आहे। त्या सिस्टीम मध्ये होऊ शकते की सुरुवातीला अनेक त्रुटी येतील, अनेक अडचणी येतील, परंतु ह्या सोयी कुठेतरी आपल्यालाच, आपल्या गावाला, आपल्या लोकांना फायद्याच्या ठरतील या दिशेने। सरपंच म्हटलं की लोकांना ज्याला फेस करायला लागते, म्हणजे मला अनेक लोक म्हणतात की लोकसभा खूप मोठी आहे, सरकारने निर्णय घेतला की GST कमी करायचा, म्हणजे हे टप्प्याटप्प्याने ही परिस्थिती चालू राहते की निधीचा अभाव आहे, निधीची अडचण आहे। आता ग्रामपंचायत आपण समजू शकतो की ग्रामपंचायतचा आपल्याला एक रस्ते करायचा असेल तर कुठून तरी DPCतून, कुठून तरी आपल्या इथे होऊन राहिले। एक जो विषय होता की आवास, घरकुल, आणि त्या दिशेने सरकारने निर्णय घेतला की मागेल त्याला घर मिळालं पाहिजे, ही सरकारची जबाबदारी आहे। त्या दिशेने उपमुख्यमंत्री यांच्या विजन मधून शहराचं मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालेलं आहे। हा जो कार्यक्रम आहे तो संयुक्त राष्ट्रसंघाने शाश्वत विकासाकरता जागतिक परिवर्तन कार्यक्रम 2030 करता जाहीर केलेला, म्हणजे पंचायत राज ग्राम विकासामध्ये मोठे योग ट्रेनर्स, रॅजर ट्रेनर्स म्हणून गावागावात जाणार। मग लोखंडे साहेब आपण भाषण देत होतात, लोखंडे साहेब फोनवर आहे, आपण भाषण देत, भारताचं मोजमाप जसं करता येत नाही तसं काही गावातले रस्त्यावरून आपल्याला गावाचे मोजमाप करता राजूजी फडके साहेब सहाय्यक आयुक्त जिल्हाधिकारी महोदय काम ग्रहण करतील। मी विनंती अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे मी विनंती करेन आमचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत हे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष